देवाच्या प्रिय लोकांनो, आम्ही देवाच्या प्रतिरूपाचे, पण आमचा चेहरा बिघडला, आमचं वर्तन बिघडलं आणि आम्ही मातीच्या स्वभावाचे झालो, मातीच्या शुल्लक तुच्छ स्वभावाचे झालो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त देव खाली आला, आमचं पाप त्याने स्वतःवरती घेतलं, त्याची पवित्रता त्याची धार्मिकता आम्हाला दिली. मानवाला देवाशी जोडण्यासाठी देवाला मानव बनून जगात यावं लागलं. तो आमच्या सारखा झाला, मानव झाला आणि म्हणून त्याने आम्हाला पापातून सोडवलं. देवाचा पुत्र जगात यावा यासाठी देवाने अद्भुत योजना केली. एलियासाठी त्याने कावळे पाठवले, आज तुमच्यासाठी कांबळेला पाठवलं आहे. हालेलुया. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. महाराष्ट्रात जी मजा आहे ना सेवेची, जगात कुठंच नाही बरं का. आजच्या दिवशी मला अमेरिकेला बोलवलं असतं तरी मी म्हटलो असतो, सॉरी मला इचलकरंजीला जायचंय. तुम्हाला कळतं मी काय म्हणतोय? बरं, प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्याने एलियासाठी कावळे पाठवले, योनासाठी मासा पाठवला, एलियासाठी देवदूत पाठवले, दानियेलासाठी देवदूत पाठवले, अनेक त्या इस्रायली लोकांना सोडवण्यासाठी संदेश त्याला पाठवलं, मोशेला पाठवलं. पण आमच्यासाठी कावळे, मासा, संदेश ते देवदूत नाही, आमच्यासाठी डायरेक्ट प्रभू वरून खाली आलेला आहे. हालेलुया. आपण स्पेशल आहोत. कोणाला कळालं का मी काय म्हटलं? म्हणा आपण स्पेशल आहोत. काही लोकांचा आवाज लई खोल गेला, आम्ही कसले स्पेशल पास्टर, आम्ही साधे लोक, भोळे लोक. अरे हट, आपण स्पेशल लोक आहोत. का? कारण आपण ख्रिस्ताची वधू आहोत. हालेलुया. आपण मंडळी आहोत. देवाने जगावरती प्रीती केली. योहान 3:16 तोंड पाठ असेलच आपल्या. देवाने जगावर एवढी प्रीती केली, प्रीती करताना जगावर, आणि रॅप्चर मध्ये घेऊन जाताना फक्त मंडळी, जगाला नाही नेणार. कारण मंडळी स्पेशल आहे. स्पेशल लोकांची स्पेशल सुटका खास प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्यासाठी जगात पाठवलं. आमेन. आनंदी आहेत तुम्ही? अजिबात वाटत नाही. प्रेज द लॉर्ड. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. देवाच्या प्रिय लोकांनो, नाताळ म्हणजे देवाबरोबर आमचं नातं रिस्टोर करणारा आहे. जे आम्ही एदेन बागेच्या बाहेर हाकललेलो आहोत, त्यांना परत येण्याची संधी म्हणजे नाताळ आहे. प्रियांनो, ख्रिस्ताचा जन्म आमच्यासाठी फक्त येशूचा जन्म नाही, आमच्या तारणाचा जन्म आहे. अंधारात बसलेल्यांसाठी प्रकाशाचा जन्म आहे. भुकेल्यांसाठी जीवनी भाकरीचा जन्म आहे. ज्यांची बंधनं आहेत त्यांची बंधनं सोडवणाऱ्या मसीहाचा जन्म आहे. जे आजारात आहेत त्यांच्या आरोग्याचा जन्म आहे. येशू आला म्हणजे आशीर्वाद आलेला आहे. येशू आला म्हणजे आमच्यासाठी सामर्थ्य आलेला आहे, आमचा मध्यस्थ आलेला आहे. मग येशू आलाय म्हणजे काय रिस्टोर होणार आहे? ऐका, यशाया 61 अध्याय आणि 4 वचन, आयझाया चॅप्टर 61 वर्स 4. ते पुरातन काळची मोडतोड बांधून काढतील, आपल्या वाडवडिलांच्या वेळची खिंडारे भरून काढतील. उजाड नगरे व पूर्वीच्या पिढ्यांची ओसाड स्थळे पुन्हा वसवतील. किती सुंदर, किती गोड वचन आहे. जी पुरातन काळी झालेली मोडतोड आहे ती येत्या दिवसात बांधून निघणार, हे प्रभूचं वचन आहे. जे नातं तुटलं होतं एदेन बागेमध्ये, ते परत जोडण्यासाठी येशू ख्रिस्त जगात आलेला आहे. पडलेल्या गोष्टी उभारल्या जातील, ही नाताळाची आपल्यावरती कृपा आहे. आमच्या देवाने अशी कृपा केलेली आहे की येशूचा जन्म आमच्यासाठी ही देवाची कृपा आहे. मोठ्या आनंदाची गोष्ट आहे आणि जगाच्या इतिहासातली अलौकिक गोष्ट आहे.